हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल। मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवत आहे उपवासाची आमटी आणि टिक्की। तर सर्वात आधी मी बनवत आहे उपवासाची आमटी। त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालते, 1 चमचाभर तेल, 1 चमचा मिरचीचा ठेचा, उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, सगळं नीट परतवून घ्यायचंय आणि मग त्यात घालायचंय पाणी। आता मी घालते चवीपुरतं मीठ। थोडा वेळ उकळी येऊन द्यायची आणि मग त्यात घालायचंय कोकम आगळ। जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही कोकम देखील घालू शकता। आता मी यात घालते थोडासा गूळ, थोडा वेळ उकळी येऊन द्यायची, मग त्यात घालायचंय किसलेलं खोबरं आणि मग आपली आमटी जी आहे ती तयार आहे। आमटी तर तयार आहे। आता बनवूयात उपवासाची टिक्की। तर सर्वात आधी आपण बनवूयात टिक्की मधलं स्टफिंग। त्यासाठी मी कोथिंबीर घेतलीये, हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या वाटून घ्यायच्या आहेत। आता हा जो ठेचा आहे तो तयार आहे। आता ह्याच्यातलं 1 चमचाभर ठेचा मी बाजूला काढून ठेवते। आता मी घालते त्यात ओलं खोबरं, चवीपुरतं मीठ आणि खडी साखर। सगळं नीट मिक्सरला वाटून घ्यायचंय आणि आपलं टिक्की मधलं जे स्टफिंग आहे ते रेडी झालेलं आहे। इथे मी घेतलंय उकडून मॅश केलेला बटाटा, 4 ते 5 बटाटे मी घेतले होते आणि त्यात मी घातलाय ठेचा, जो आपण 1 चमचाभर ठेचा ठेवला होता तो, आणि सगळं नीट मिक्स करून घ्यायचंय। तर अशा प्रकारे एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची थोडीशी पारी करून घ्यायची आहे आणि त्यात स्टफ करायचं आपलं स्टफिंग, जे हिरवं वाटण आपण तयार केलेलं ते। तर अशा पद्धतीने मी सगळ्या टिक्की ज्या आहेत ते रेडी करून घेते। आता या टिक्कीला मी एअर फ्राय करून घेते। माझ्याकडे एअर फ्रायर आहे तर मी एअर फ्राय करते, जर नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता।
तर अशा प्रकारे आपल्या टिक्की ज्या आहेत तेही रेडी झाल्या आहेत आणि तुम्ही ही टिक्की आमटी सोबत देखील खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.